थांबा थांबा थांबा, सोडणारे सगळ्याला सोडणारे. 2-4 आलेत बाहेर. चला बा बाहेर. काय नाही टाकलं मी अजूक. राजहंसला याच्यात टाकायचंय मला. दिली चपाती ठेवून. आता त्यांना घेऊन येतो. पण हे त्यांनी तर तिकडं चला रे तुम्ही. चला 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 चला. आता इकडे टाकलंय राजहंसला. इकडे कोंबड्याला आणि यांना मका फेकतो आता. आज रविवार आहे. आज मला आज काय आपण शेळी बाजारात गेलो नाही. आज तर खरं जायचं होतं बरं का बाबांना वगार बघायला. पण आहे ना हे गावाच्या राड्यामुळे गेलोच नाही. आता पुढच्या याच्यात बघू. बघा शेळ्या किती अडवणी करून राहिल्यात बाबांना. मका आहे बाबाकडतं. मका कशात आहे आणि बाजरी मिक्स करा दोन्ही पण. त्या टाकून दे पिशवीत टाका. नाही त्याच्यात टाक कशात तरी एका. कसा फुपाटा झालाय सगळं त्या ज्वारीत आणि बाजरीत. ओके. आपली जी शेळी वेली होती ना तिचं मला दूध काढावं लागेल. आता कुठे गेली ती शेळी वेलेली. ही तुम्ही तिची कास बघा आता कशी आहे. बघ तिच्या खाली पिल्लू नाही राव. तिचं पिल्लू आहे ना कुपोषित जन्मलं होतं त्याच्यामुळे आहे ना ते गेलं. तिची कास बघा. याला म्हणतात बोपीवर बारके शेळीची कास. मोठ्यापणी इतकी जबरदस्त सोडीन ना फक्त नजर नको लागायला कोणाची. चला मला आहे ना ते सगळं दूध पिऊन टाकावं लागणार आहे. कारण की अजून चिकच येतोय बरं का. जेव्हा दूध निघायला चालू होईल ना तेव्हा मग हे करू. तसं बी मी ते दूध आहे ना त्या आपल्या व्हाईट पिकिंगच्या बातकाला देत असतो. ते मस्तपैकी सगळं पिऊन घेतात. मी आत्ताच त्या शेळीचं दूध काढलं. एवढं निघलंय. थोडं पाणी टाकलंय बघ त्याच्यात. आता वाकच तुटून पडते. या पिऊन टपाटा सगळं. तिच्या खालचे अंडे एकदा मला बघावं लागते चेक करून. रात्री बघ ना आता काही दिसणार नाही आपल्याला. चला तर यांना इथंच ठेवतो मी. गौरीला घेऊन जायचंय मला पिंपळाच्या वावरात. कालजीत आपण गहू गोळा करून खळं केलं होतं तिथंच. गौरीला तिथंच बांधतो. पिंपळाचा पाला पडलेला आहे वाळल्याला. ती मस्त खात बसन तिथं. आता झाला भाऊ गौरीला पिंपळाच्या तिथं बांधून आलोय. आता खालच्या वावरात मिरचीच्या तुकड्यात पण चालू झालाय गहू काढायला. बाबांनी मम्मीनी एक पात काढली. पण सुतळी कशाने कापली बाबा? कोयता आणला ना बरं झालं. ते आपल्याला जातं नाही हिरवा पाल न्यायचा आहे बाबडीचा शेळ्यांना. गौरीला बांधला आता इथं हे करू. माझा वेळ अगं तेवढे 2-4 पॅन्ट बांध. बरं. गहू बांधायला फंटे कम पडले होते म्हणून आता फंटे पण घेतलेत बरं का आपण थोडे. सकाळी सुतळी आणली होती पण ती सुतळी लगेच संपून जाईन. तर हे पण वाळून जाईन आपलं. उन्हाळा टाकायचे ते. आता सोनमावशी गेली थोडे राहिलेले आणायला. चलायचं मग घरी. आता वाजलेत 1. आता सुट्टीच करायची तशी पण. चला आता भेटू थेट कशाचं बाबा. आता जाता आपल्याला शेळीला खायला न्यावं लागेल काहीतरी. गौरीला बांधलेलं आहे तिथंच ठेवणार. तिला थेट 4-5 वाजता घेऊन जाणार आहे. ओके मध्ये मला तो घेतला सुबाबळीचा पाला. पण आता मम्मीने त्यांनी तिकडं गाडी चालवली. ट्रॅक्टरला याड्यावानी करतंय. सुबाबळीचा पाला आणलाय आता शेळ्यांना. मस्त टाकला इथं. आता फक्त शेळ्या सोडायच्या शेडमधून आजीने कोंडून ठेवल्या होत्या. चला पळा घ्या कोण पळा. जा 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 जा. तुला बांधलं बरं झालं बांधलं तुला. तू खाऊन देत नाही ना. चला आता बाबां मी चाललोय खाली. 2 मिनिटं बाबा पडन मी. खालच्या वावरात लाईट सकाळपासून नाही आहे. मोबाईलला सुद्धा चार्जिंग एकदम थोडीच राहिलेली आहे. आजचा व्हिडिओ आहे ना माझ्यामध्ये ना 5 मिनिटाच्या आत संपतो काय माहिती. तर पण जेवढी होईल तेवढी कोशिश रहेगी अपनी तरफ से कि भाई आपको एंटरटेनमेंट कर सकूं. चला आता आहे 8%. अजून 3-4 मिनिटाची का होईना शूटिंग होईनच. कारण की मला एडिट पण करावं लागेल व्हिडिओ. आणि एडिटच केली नाही तर मग रात्रभर लाईट नाही आली तर मग झालं कल्याणच झालं. त्याच्यापेक्षा बरं आहे आपलं. गौरी म्हणतो पण ती पळायली पुढं. आता घास पण कापायचं आहे आज. चलो. हौदात पाणी नव्हतं त्याच्यामुळे मी इकडं आलो होतो. आता गेली मोटर चालू मस्तपैकी. आता थोड्या वेळ जातो गहू काढतो. मला परत आहे ना घास कापायचा आहे. मका घ्यायची थोडी. झालं आता आपलं बी. मोबाईलची चार्जिंग बी संपली आता. ऑलमोस्ट संपली. म्हणजे लाईट पण नाही आलेली अजून. काय करता आता तरी. चल जाऊन द्या. मला एडिट बी करायचं आहे अजून.
चला मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू. लय छोटा व्हिडिओ बनलाय, काय करता आता. चला जाऊन द्या. चला भेटू आता उद्या एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. आता मी घास कापणार, शॅनला टाकणार, पिल्लांचं वगैरे सगळ्यांचं आवरूस तर मला आहे ना वाजणार 7, कारण की तिकडूनच आम्ही 6ला येणार. 1 तास करायला तर एवढं करायला 1 तास लागतोच. इथे एक पाणी लई लिकेज झालं भाऊ, इथं काहीतरी करावं लागेल. ते वाफा सोनू मावशीला पण द्यायचं आहे, कारण की सोनू मावशीचे म्हातारे गायला ते घेऊन जायचं आहे थोडा वाफा. काय ग्रीन दिसतंय मस्तपैकी एकदम. चला काढू आता राहिलेला गहू.